काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडामधील हल्द्वानी येथे सभेनंतर सभास्थळाचे गंगाजळ शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या कमिटीने सत्याग्रह आंदोलन केलं। या घटनेच्या माध्यमातून जातीयवादी आणि प्रतिगामी मानसिकता समोर आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली। मनुवादी विचारसरणीचा धिक्कार असो, पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद चालणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा महाराष्ट्र जातीय भेदभाव कधीही स्वीकारणार नाही। सार्वजनिक व्यासपीठाचे कथित शुद्धीकरण हा संविधानातील समानतेच्या मूल्यांचा अपमान आहे। अशी प्रतिगामी प्रवृत्तीविरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहील असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिला आहे। काँग्रेसने यावेळी भाजपावरही जोरदार टीका केली आहे। एकीकडे सबका साथ सबका विकास आणि हिंदू एकतेची भाषा केली जाते, तर दुसरीकडे दलित नेत्यांच्या उपस्थितीनंतर सभास्थळाचे कथित शुद्धीकरण केले जाते। ही विसंगती असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। प्रभू श्रीरामांनी शबरीची बोरे स्वीकारून दिलेला समतेचा संदेश लक्षात घेता धर्माच्या नावावरती भेदभाव करणं ही सनातन मूल्यांचीच अवहेलना असल्याचं काँग्रेसने म्हटलंय। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, महिला युवक सेवा दल सह विविध सेलचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, सर्व स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते। पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादाला थारा दिला जाणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। बघा, भारतीय जनता पक्ष जे सांगतं की सबका साथ सबका विकास आणि हिंदू एकतेच्या ज्या गोष्टी करतं, परंतु कालच्या उत्तराखंड येथील हल्द्वानी येथील सभेनंतर भारतीय जनता पक्षाची जातीयवादी अशी मानसिकता या ठिकाणी उघड झालेली आहे। ज्या प्रभू श्रीरामांच्या नावाने त्या चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून हे केलं, तसे भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्था असतील किंवा संबंधित संस्था भारतीय जनता पक्ष प्रत्यक्ष पुढे न येता या लोकांना पुढे करतं, परंतु यांनी समजून घेतलं पाहिजे की प्रभू श्रीरामांनी सुद्धा शबरीची उष्टी बोरं खाल्लेली होती आणि समानतेचा संदेश दिला होता। त्यामुळे हे कुठेतरी प्रभू श्रीरामांच्या मानसिकतेला सुद्धा हे लोक मानत नाही आहेत आणि ही भारतीय जनता पक्षाची मानसिकता ही सातत्याने दिसून येते। मग राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू असतील, त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आमंत्रण न देणं, संसद भवनासारख्या ठिकाणी त्यांना आमंत्रण न देणं, बिहारमध्ये तुम्ही बघितलं असेल की बिहारमध्ये सुद्धा जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिराचं शुद्धीकरण त्या ठिकाणी करण्यात आलं। अखिलेशजींनी त्या ठिकाणी बंगला सोडल्यानंतर त्या प्रकारे शुद्धीकरण करण्यात आलं। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची करणी आणि कथनी याच्यामध्ये फरक आहे। ते बोलतं ते तशा पद्धतीने करत नाही आणि आम्ही सातत्याने म्हणतो की भारतीय जनता पक्षाचं हे सरकार लोकशाही विरोधी आहे आणि संविधान विरोधी आहे आणि त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की हे सरकार हे दलित विरोधी आहे आणि मनुवाद्यांच्या पाठीशी राहणारे सरकार आहे। या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीबाबत अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर सर्वसामान्य दलितांबद्दल काय घडत असेल याचा विचार या जनतेने आपल्या भारताच्या केलं पाहिजे। मग मी तेच सांगतो ना की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि समानतेचा अधिकार, न्याय, बंधुता आणि समानता, कुठेतरी ही परिस्थिती बदलली असेल, परंतु ही सरकार आल्यापासून अशा मानसिकतेला खतपाणी घालण्याचं काम हे सरकार करत आहे। कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई यांच्यावर होत नाही। मला सांगा, जर एखाद्या कायद्यान्वये जर कारवाई होत असेल तर अशा प्रकारे हे लोक धादावणार नाहीत करायला, परंतु यांना कुठेतरी पाठीशी घातलं जातं, यांना खतपाणी या ठिकाणी घातलं जातं। मनुवादी मानसिकतेला, जातीवादी मानसिकतेला हे खतपाणी घातलं जातं आणि दलितांवर सातत्याने अत्याचार होतात। परंतु बघा, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात, परंतु पिक्चर एक वेगळं निर्माण करायचं, निवडणुका आल्या की दलितांच्या घरी जायचं, त्यांच्याबरोबर जेवण करायचं, बसायचं आणि आम्ही दलितांबरोबर कशा पद्धतीने हे दाखवायचा प्रयत्न करायचा, परंतु दलितांचा अपमान करायचा हाच भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि पूर्ण भारताच्या 140 कोटी जनतेने ओळखलेलं आहे की जे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांबरोबर जर या अशा पद्धतीने घडू शकतं तर सर्वसामान्य दलितांची अवस्था त्या ठिकाणी काय आहे या गोष्टीचा विचार आता या भारतीयांनी केला पाहिजे।